नमस्कार भावी कंपनी सेक्रेटरीनो, सीएस एक्झिक्युटिव्ह टॅक्स लॉ कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करत असताना फक्त व्याख्या पाठ करून चालत नाही, तर त्यामागील लीगल लॉजिक आणि कॉर्पोरेट ॲप्लिकेशन समजणे आवश्यक आहे. आज आपण डायरेक्ट टॅक्स ॲट ग्लान्स मधील 7 महत्त्वाचे मुद्दे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे आणि प्रॅक्टिकल कॉर्पोरेट उदाहरणासह समजून घेणार आहोत. टॅक्स इज कंपल्सरी नॉट अ व्हॉलेंटरी. कर हा सक्तीचा आहे, ऐच्छिक नाही. जेव्हा एखादी कंपनी जसे की रिलायन्स इंडस्ट्रीयल नफा कमवतो तेव्हा त्यांना कॉर्पोरेट टॅक्स हा भरावाच लागतो. हा कोणताही डोनेशन किंवा सोशल वर्क नाही. जर टॅक्स भरला नाही तर इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 अंतर्गत कंपनीवर कायदेशीर कारवाई लागू होऊ शकते. दुसरा मुद्दा आहे टॅक्स इज कॉन्ट्रिब्युशन. म्हणजे काय? कर म्हणजे देश उभारण्यातील कायदेशीर योगदान. उदाहरण समजून घेऊया. देशातील प्रत्येक नागरिक आणि कॉर्पोरेट संस्था सरकारला जे आर्थिक योगदान देत असते त्याला टॅक्स म्हणतात. वैयक्तिकरित्याने आपण जे संरक्षण म्हणजे डिफेन्स किंवा पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःसाठी विकत घेऊ शकत नाही, त्या सुविधा देशासाठी उपलब्ध करून देण्यासाठी हा टॅक्स मदत करतो. टॅक्स इज फॉर पब्लिक बेनिफिट. म्हणजे काय? कर हा सार्वजनिक कल्याणासाठी खर्च होतो. तुम्ही किंवा एखाद्या मोठ्या कंपनीने भरलेला टॅक्स हा कन्सोलिडेट फंड ऑफ इंडिया मध्ये जमा होतो. सरकार या निधीचा वापर विशिष्ट व्यक्तीसाठी न करता राष्ट्रीय महामार्ग उदाहरणासहित आपले रेल्वे, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट, सार्वजनिक कल्याणकारी सार्वजनिक दवाखाना यासाठी या योजनेचा वेलफेअर स्कीम करत असते. टॅक्स इज पेड आउट ऑफ इन्कम ऑफ टॅक्स पेयर. कर हा प्रत्यक्ष उत्पादनातूनच दिला जातो. जोपर्यंत एखादं स्टार्टअप किंवा कंपनीला इन्कम रिअलायझेशन प्रत्येक नफा किंवा उत्पन्न होत नाही तोपर्यंत त्यावर कोणताही टॅक्स सरकार आकारला जात नाही. जेव्हा तुमच्या बँक खात्यात किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये उत्पन्न दिसते तेव्हा त्याला ॲक्युरेट इन्कम वर टॅक्सची लीव लागू होते. पाचवा मुद्दा आहे गव्हर्नमेंट हॅज द पॉवर ऑफ लीव टॅक्स. म्हणजेच कर हा लादण्याचा अधिकार फक्त सार्वभौम सत्तेला आहे. भारतीय संविधानाच्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल 265 नुसार कायद्याच्या मंजुरीशिवाय कोणतेही टॅक्स लावला जाऊ शकत नाही. हा अधिकार केवळ केंद्र सरकारला म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटला किंवा राज्य सरकार म्हणजेच स्टेट गव्हर्नमेंट यासारख्या ऑथॉरिटीजकडेच राखीव ठेवलेला आहे. कोणीही खाजगी व्यक्ती तुम्हाला टॅक्स लावण्यासाठी लादला जाऊ शकत नाही. टॅक्स इज नॉट ऑफ द कॉस्ट ऑफ द बेनिफिट. कर म्हणजे वैयक्तिक फिक्स बेनिफिट नव्हे. जर एखादे कॉर्पोरेट बिझनेसमध्ये 1 कोटी रुपयाचा टॅक्स भरला तर तो सरकारकडे अशी मागणी करू शकत नाही की मला 50 लाखाचा थेट सोयीसुविधा मिळायला हवेत. टॅक्स भरणे आणि त्याचा थेट वैयक्तिक फायदा मिळणे याच्याशी परस्पर कोणतेही थेट संबंध नसतो. सातवा आणि शेवटचा मुद्दा टॅक्स इज फॉर द इकॉनॉमिक ग्रोथ अँड पब्लिक वेलफेअर. म्हणजेच आर्थिक स्थैर्य आणि वाढ. सरकारची पॉलिसी अशी आहे अंतर्गत टॅक्स दरम्यान बदल करून देशांतर्गत मंदी, डिप्रेशन किंवा इन्फ्लेशन नियंत्रण करते. टॅक्स गोळा करून तो बाजारात रिइन्व्हेस्ट केल्यामुळे देशाची GDP आणि आर्थिक विकास वेगाने होतो. तर मित्रांनो, हे होते प्रत्यक्ष कराचे म्हणजेच डायरेक्ट टॅक्सचे 7 कॅरेक्टरिस्टिक्स. एका प्रोफेशनल कंपनी सेक्रेटरीला हे कॉर्पोरेट लॉजिक माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. टॅक्स आणि कंपनी लॉच्या अशाच लेक्चरसाठी आपल्या पॅटर्न वेगळ्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व CS ग्रुपवर शेअर करा. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. श्री स्वामी समर्थ.